चलो, आणि ह्या गोष्टीला लाईटली घेऊ नका, ठीक आहे. हा चालेल, नो प्रॉब्लेम. आता ह्या सगळ्यांना जर मी घेतलं, ह्या वेगवेगळ्या बॉडीज आहेत, तर ह्या क्यूब सारखं होणार नाही. हे काय होतील, रोल होत खाली येतील, रोटेट होत खाली येतील. मी काय म्हणतोय कळतंय का? समजा ह्याला सोडलं मी इथून, तर काय व्हायला दिसतंय का रे? फरक जाणवतोय का तुम्हाला? हो सर. बघा अजून एकदा. सगळ्यात पहिल्यांदा कोण पोचला रे? सांगा. क्यूब. क्यूब सोडला तर ह्या चौघांच्यातलं सगळ्यात पहिल्यांदा कोण पोचला? सॉलिड स्फिअर. कुठला बघा बघा. सॉलिड स्फिअर. त्यानंतर कोण पोचला? सॉलिड सिलेंडर. स्फेरिकल शेल. सगळ्यात शेवटीला कोण पोचलाय? सिलेंडर. सिलेंडर शेल. हे कळलं सगळ्यांना? हो सर. एक मिनिट. हा, आपण काय करूया, याचा एक स्क्रीनशॉट घेतो मी याचा, आणि ह्याच्यावर थोडंसं डिस्कस करू, म्हणजे तुम्हाला कळेल एक्झॅक्टली मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते. ग्रॅव्हिटी तीच लागते की नाही सगळ्यांच्यावर, मासेस पण सेम आहेत समजा, पण डिफरन्स कशात आहे? मास डिस्ट्रीब्युशन. मास डिस्ट्रीब्युशन. त्यामुळे प्रत्येकाची मोमेंट ऑफ इनर्शिया वेगवेगळी आली. कळलं मी काय म्हणलं? हो सर. ओके, आता लक्ष द्या. होय, इकडे बघा. मला सांगा, सगळ्यात पहिल्यांदा कोण पोचलं होतं? आता दिसतंय हाच एक नंबरला, बरोबर का? सॉलिड स्फिअर. हो सर. 2/5 ला मी कसं लिहू शकतो रे? 2/5 ला 0.4 लिहू शकतो का mr²? हो सर. ओके. मासेस आणि रेडियस सगळे सेम आहेत समजायचे. त्यानंतर कोण पोहोचलाय? हा सॉलिड सिलेंडर, म्हणजे डिस्क आहे अशी एक, तिलाच मी मागे एक्सटेंड केलंय. लक्षात आलंय का? हो सर. मग 1/2 म्हणजे किती असणार आहे? 0.5 mr² असेल की नाही? हो सर. त्यानंतर कोण आहे? हा स्पेरिकल शेल, म्हणजे हॉलो स्पियर. त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? 2/3. त्याला पॉइंट मध्ये कसं लिहू शकतो मी? 0.667 mr². आणि सगळ्यात शेवटीला कोण पोचला? सिलेंड्रिकल शेल, म्हणजे ही एक रिंग आहे अशी, आणि अशा रिंग ठेवत 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 मी अशी एक शेल बनवली. इमॅजिन होतंय का रे? रिंग आणि शेल मध्ये डिफरन्स कळतोय का? दोघांच्या सुद्धा मध्ये काय नाहीये इथं, म्हणून हॉलोज आहेत त्या. फक्त रिंगला एकच रिंग आहे, शेल अशी एक्सटेंड केली मी मागे. मग तिची मोमेंट ऑफ इनर्शिया किती? mr², म्हणजे 1 × mr². कळलं मी काय म्हणतोय? तुम्ही जर बघितलं तर mr² चा जो कोइफिशियंट आहे तो वेगवेगळा आहे प्रत्येकाचा, आणि ज्याचा कोइफिशियंट सगळ्यात हायेस्ट आहे तो सगळ्यात शेवटीला पोहोचला आहे. कळलं? आणि ज्याचा कोइफिशियंट सगळ्यात लोएस्ट आहे, म्हणजे कोण? सॉलिड स्फिअर, तो सगळ्यात पहिल्यांदा पोहोचलाय. कळलं मी काय म्हटलं? ओके. कारण याची मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असेल. कळलंय का? त्यामुळे त्याला मोशन मध्ये आणण्यासाठी इझी पडेल ग्रॅव्हिटीला. कळलंय का? आणि तो फास्ट पोहोचेल. हे क्वालिटेटिव्हली समजलं का सगळ्यांना? मला काय सांगायचं होतं पोरांनो? आणि जर मी क्यूब ठेवला असता, तर क्यूबचं रोटेशन होत नाहीये तिथं. लक्षात आलं? क्यूबचं रोटेशन स्लाइड होतोय तो सिम्पली. त्यामुळे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया संबंधच नव्हता काय. तो जी साइन थिटा काय होत होता? खाली स्लाइड करत होता. मोमेंट ऑफ इनर्शिया बद्दल अजून थोडा इन्साइट मिळालाय सगळ्यांना? खरंच लक्षात आलं काय सांगितलंय मी ते? हो सर. गुड. तर हेच होते स्टँडर्ड रिझल्ट. आय होप सगळ्यांना पार्ट आहे ते फॉर्म्युले, रॉडचे, सॉलिड स्पियर, रिंग, डिस्क. काही डाऊट नाही ना यार? नाही सर. हा बोल की. तर ते मग प्रत्येक ऑब्जेक्टचं मग तर ऍक्सेलरेशन वेगळं असतं ना तिथे? हा, प्रत्येक म्हणजे इथं काय होतं माहितीये का? तू जर क्यूबचं बघितलं तर प्युअर ट्रान्सलेशन होत आहे, पण ह्या सगळ्यांचं बघितलं यांचं ट्रान्सलेशन सुद्धा होतंय, आणि त्यासोबत काय होतंय? रोटेशन सुद्धा होतंय. कळलं का? आणि ही जी केस आहे त्याला प्युअर रोलिंगची वगैरे केस आता आपण मानतोय इथं, त्यामुळे याचं एक नेट ऍक्सेलरेशन जे असतं इट इज लिटल डिफरंट. लक्षात येते? फ्रिक्शन वगैरे हे सगळे रोल प्ले करतात, आणि त्यानुसार एक ऍक्सेलरेशन येते. सो ते वेगवेगळं असणार प्रत्येकाचं. कळलं मी काय म्हटलं?
हो. ओके. आणि ते जे ऍक्सेलरेशन असतं त्याचा एक फॉर्म्युला आहे, ए इज इक्वल टू, पण हा फॉर्म्युला रटू नका, काय गरज नाही त्याची. 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर असा एक फॉर्म्युला आहे तो. के म्हणजे आठवतंय का तुम्हाला, स्प्रिंग कॉन्स्टंट. हो सर. के सर ते जायरेशन. रेडियस ऑफ जायरेशन असतो तो. स्प्रिंग कॉन्स्टंटचा काय संबंध इथं. हो सर, कालचं आठवतंय का नाही रेडियस ऑफ जायरेशन सगळ्यांचं. आठवतंय सर. ठीक आहे. मग प्रत्येक बॉडीचा रेडियस ऑफ जायरेशन वेगवेगळं असणार. त्यामुळे ही जी डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असणार. त्यामुळे ऍक्सेलरेशन सुद्धा प्रत्येकाचं वेगवेगळं असणार. पण हा फॉर्म्युला काय पाठ करायचा प्रयत्न करू नका, काही तुम्हाला कळणार नाही त्याच्याकडे बघून. तो एक त्याचं डेरिव्हेशन आहे मोठं रोलिंग्समध्ये वगैरे. मला जर शक्य झालं यावर्षी, म्हणजे जर वेळ राहिला आपल्याकडे तर आपण घेऊयात का. मला सध्या मोठा माइलस्टोन कव्हर करायचा होता, तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया सोबत खेळायला शिकवायचं होतं. ठीक आहे. आणि त्यातली पहिली थेरम काल झाली आपली. कुठली थेरम पॅरलल ऍक्सिस थेरम. आठवते का सगळ्यांना. हो हो सर. सर. हो सर. आय इज इक्वल टू आय सी प्लस एम एक्स स्क्वेअर. आय सी म्हणजे काय रे, Center of mass. सेंटर ऑफ मास. मोमेंट ऑफ Center. इनर्शिया त्या ऍक्सिसच्या Center जो Center of mass. सेंटर ऑफ मास. आणि एक्स म्हणजे काय असणार, दुसरा कुठला पण ऍक्सिस Distance. डिस्टन्स बिटवीन द पॅरलल ऍक्सिस. शॉर्टेज डिस्टन्स. हे समजले सगळ्यांना कालचं. हो सर. हो सर. मला जर ह्याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया दिली असेल समजा, आता ह्या ऍक्सिसच्या अबाउट किती आहे ती, ml स्क्वेअर बाय 3 आहे की नाही. हो सर. हो. त्याच्यावरनं मी ही मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो का रे डायरेक्टली. हा फॉर्म्युला वापरू नाही नाही सर. का नाही वापरू शकत. सर पॅरल सेंटर ऑफ centerचं मास नाही. मधून नाही जाते. गुड. हे जरी पॅरल असले तरी सुद्धा ही थेरम वापरू शकत नाही, बिकॉज दिस इज नॉट आयसी. सेंटर ऑफ मास मध्ये. आणि काल मला नीरव तू जाता जाता विचारलं होतं कदाचित की सर ह्याच्यावरनं हे काढायचं असेल तर कसं काढायचं. तर पहिल्यांदा ह्या हो, दोघांचं सर. रिलेशन काढायचं, ती इक्वेशन 1. त्यानंतर ह्या दोघांचं रिलेशन काढायचं, दिस इज इक्वेशन 1, आणि ह्याला इलिमिनेट करायचं. कळलं. मी सांगतोय कसं काढतात वगैरे, पण आत्ता सध्या हे कळलं हो, का सर. सगळ्यांना 100%. हो सर. हो सर. ओके. आणि मला वाटतं हे स्पियरचे वगैरे क्वेश्चन्स काल झालेले आहेत, हे जमतात ना. हो हो सर. सर. ओके. पॅरल ऍक्सिस फक्त, म्हणजे तुम्ही इथं फक्त हा परपेंडिक्युलर डिस्टन्स घेणार बरं का रे, ह्या दोन ऍक्सिस मधला. कारण कुठल्या पण दोन पॅरल लाईन मध्ये जो शॉर्टेज डिस्टन्स असतो तो कुठला असतो, परपेंडिक्युलर डिस्टन्स. क्लिअर आहे ना. हो सर. शेवटचं पण एक्झाम्पल सगळ्यांना आठवतंय असं मी अपेक्षा करतो की ह्याच्यावरनं हो, ml सर. स्क्वेअर बाय 3, तर ही पण ml स्क्वेअर बाय 3. इथं पॅरल ऍक्सिस थेरम वापरू शकत नाही. कारण हा आयसी नाहीये. हा जर इथं असता तर मी कुठेतरी वापरू शकलो असतो. क्लिअर आहे का सगळ्यांना. हो सर. हो सर. ओके. चलो. एक अजून एक थेरम आहे पण जिचा जास्त वापर होत नाही, त्याच्यावर एक स्टँडर्ड रिझल्ट येतात. पहिली थेरम कुठली होती रे, पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम. आणि दुसरी कुठली आहे, परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर ऍक्सिस ऍक्सिस थेरम. पण ही जर तुम्हाला एवढी छान नाही जमली तर याचं टेन्शन नका घ्यायचं, कारण ही फक्त थोड्याच ऑब्जेक्टसाठी व्हॅलिड आहे. ओनली व्हॅलिड फॉर प्लेनार ऑब्जेक्ट्स, प्लेनार और 2D ऑब्जेक्ट्स. ओके. म्हणजे मी जर समजा रिंग म्हटलं तर एका प्लेन मध्ये ठेवू शकतो की नाही याला मी. हो सर. किंवा मी समजा डिस्क म्हटलं तर तिला सुद्धा मी एका प्लेन मध्ये ठेवू शकतो, म्हणजे थोडीशी थिकनेस वर येईल. कळतंय का. पण हा पॉईंट जेवढ्यानं वर आला तेवढ्याच पॉईंट हा वर आला असेल की नाही. मी काय म्हणतोय कळतंय का सगळ्यांना. हो सर. पण मी जर स्पियर घेतला समजा तर त्याला मी एका प्लेन मध्ये ठेवू शकतो का रे. नाही. कारण हा एवढाच पार्ट प्लेन मध्ये असेल की नाही, हा वरचा पार्ट नसेल, हा खालचा पार्ट नसेल. मी काय म्हणतोय कळतंय का. हो सर. हो सर. स्पियर इज अ 3D ऑब्जेक्ट, नॉट 2D ऑब्जेक्ट. त्यामुळे हे जे फॉर्म्युले आहेत परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमचे, ते मोस्टली कुणासाठी लागू आहेत, फक्त रिंग आणि डिस्क. किंवा कधी कधी तुम्हाला स्क्वेअर देतात, मेटलची प्लेट देतात, त्याच्यासाठी लागू होतं. किंवा कधी कधी इक्विलॅटरल ट्रायंगल देतील. कळलं का. ओके. हो सर. हा सर डिस्क मला पण थिकनेस आहेच की, पण आहेच की. पण त्यातला कुठला पण जर मी हे घेतला समज, म्हणजे आता इथं कुठला पण प्लेन घेतला, वरचा प्लेन घेतला समज, पण तो पण आयडेंटिकल असेल ना, सर्क्युलरच. हो सर. स्पियरचं तसं नाहीये. तो कुठला पण वेगवेगळा प्लेन घेतलास तर सर्कल आहे, पण वेगवेगळ्या रेडियसचा सर्कल आहे. कळलं का. हा सर. ओके. हो सर. त्यामुळे ह्या कंडिशन्स आहेत. सगळ्यांना समजलं ही कुणासाठी व्हॅलिड आहे एवढं कळलं का. हो सर. हो ओके. सर. आता का व्हॅलिड आहे तर बेसिकली ह्याचं जे स्टेटमेंट आहे ते असं आहे,
आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. ठीक आहे, हे फॉर्मॅलिटी म्हणून फक्त शिकवतोय तुम्हाला. जे स्टँडर्ड रिझल्ट कळाले की विषय संपला याचा फक्त. ठीक आहे, याला काही कुठे भरपूर वापरावं लागत नाही. अप टू ॲडव्हान्स सुद्धा तुम्हाला कुठं वापरायची जास्त गरज नाही याला. सिम्पल आहे. ठीक आहे, म्हणजे काय, समजा मी जर एखादी रिंग घेतली, ओके, आणि तिला आतापर्यंत आपण ह्या ऍक्सिसच्या बोर्ड फिरवायचं. सगळ्यांना इमॅजिन होतोय ऍक्सिस? हो सर. हो सर. खरंच ना? हो सर. हो सर. आता मला जर विचारलं समजा की ह्याला ह्या ऍक्सिसच्या बोर्ड फिरवा, म्हणजे आता हे इमॅजिन होतंय का तुम्हाला? हे वर जाणार आणि हे खाली हो येणार. सर. हो सर. एक मिनिट, तुम्हाला इमॅजिन होईल नाही का झालंय? नाही सर ते समजलं. रिंग असं फिरवल्यावर पण होतं. थांब 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 एक मिनिट. पेंट मध्ये तुम्हाला शिकवतो थोडे. तुम्हाला हे ऍक्सेस व्हिज्युअलाइज झाले पाहिजे. वेळ आहे आपल्याकडे, सो डोंट वरी. तुमच्यातल्या काही जणांना व्हिज्युअलाइज झालं पण असेल मी काय म्हटलं ते. एक सेकंद द्या मला फक्त. माझ्याकडे 3D सॉफ्टवेअर होतं रे, फक्त ते गेलं ना ते. थ्री शेप कुठला घेऊया? डिस्कच घेऊया काय आपण? ओके, आणि ह्यात मी घेतो 3D व्ह्यू. सगळ्यांना दिसतंय का हे डिस्क? हो हो सर. सर. हो सर. आता आतापर्यंत आपण ह्या, म्हणजे तुम्हाला तर मला याच्यावर ड्रॉ करायला पाहिजे, त्याशिवाय कळणार नाही तुम्हाला. एक मिनिट हा. याच्यावर समजा मी असं, ओय, हा, असं याच्यावर मी काहीतरी ड्रॉ केलं. आता लक्ष द्या काय. मग मी आता काय करतो, अरे शे. एकच मिनिट द्या मला फक्त. सर मिक्स्ड रियालिटी म्हणजे? नाही, मला पण एवढं माहित नाही बघा रे. हे डिस्क कशी रोटेट होते दिसते का सगळ्यांना? हो हो सर. सर. सगळेजण बोला पटकन, कळतंय का? हो सर. हो सर. म्हणजे हा ऍक्सिस होता, हा सेंटरचा. ह्याला मी I1 असं म्हणतो. याला टेक्नॉलॉजीचा काहीतरी वापर करू. कळलं का सगळ्यांना? हो सर. आता मला जर समजा ह्याला असं रोटेट करायचं असेल, हे कसं रोटेट करतोय कळतंय का सगळ्यांना? मी हो सर. हो सर. म्हणजे हे असं रोटेट करायला लागलोय मी ह्याच्या अबाउट. हे खाली जात होतं आणि त्यावेळेला हे काय करत होतं, वर येत होतं. कळलं का? सर ते कॉइन फ्लिप केल्यानंतर. हा, कॉइन फ्लिप करतो का नाही आपण, त्याप्रमाणे. हे कळलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके, लेट्स से दिस इज द रोटेशन. ओके, त्यानंतर मी अजून काय करू शकतो रे, ह्याला असं पण फिरवू शकतो. हो सर. त्यावेळी तो ऍक्सिस जो असेल तो असा असेल की नाही, बघा, ह्याच्या बोट फिरेल. हे तिन्ही ऍक्सिस इमॅजिन झालेत का सगळ्यांना? हो हो सर. सर. बाळांनो, हे कळलंय का रे? हे ह्यातनं जर हो, तुम्हाला सर. कळलं नसेल कसं रोटेट होतंय, तुमचा मेंदू चेक करून घ्या. एक काम करा, हे समजतंय का रोटेशन कसं होतंय, कुठल्या लाईनच्या बोर्ड होतंय? इथं अशी एक लाईन हो, गेली, सर. त्याच्या हो, बोर्ड सर. लागले. हे रोटेशन कशाच्या बोर्ड होते कळतंय? आता हे राहू दे, एक मिनिट. हो सर. हे रोटेशन कशाच्या बोर्ड होते कळतंय? इथे एक लाईन हो. गेली अशी. हो म्हणजे मला वाटतंय तुम्हाला हे तिन्ही ऍक्सिस बघून ही डिस्क किंवा ही रिंग कशी रोटेट होती इमॅजिन झालंय ना? हो सर. हो सर. गुड. समजा ह्या रिंगला किंवा या डिस्कला मी ह्या प्लेनमध्ये ठेवलंय. ह्या ऍक्सिसला मी एक्स ऍक्सिस म्हणतो, आणि मी जर एक्स ऍक्सिसच्या अबाउट त्याला फिरवलं तर ती मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो मी आय एक्स. आलेलं का लक्षात मी काय म्हटलं ते? हो सर. हो सर. खरंच लक्षात आलं ना? हो हो सर. कारण मी एक्स ऍक्सिसच्या अबाउट त्याला फिरवा लागलोय. म्हणजे हे असं, हे कळतंय? एक मिनिट, प्रॉपर आणून ठेवतोय मी तो. ह्याच्या बोट फिरवावं लागलो. हे दिसतंय का एक्स ऍक्सिसच्या बोट फिरताना? हो सर. त्यानंतर मी जर समजा ह्या लाईनच्या बोट फिरवलं, आता ह्या एक्स ऍक्सिस, तर ह्याला काय म्हणू मी त्याच प्लेन मध्ये? वाय ऍक्सिस म्हणू शकतो. हो सर. हो ह्याच्या सर. बोट फिरवलं तर काय म्हणेन मी त्याला? आय वाय. कळलं का? हो सर.
ओके, म्हणजे हे आता हे एक्स ॲक्सिस झाला, आता हा वाय ॲक्सिस असेल. हा लक्षात आलं का सगळ्यांना? त्याला परपेंडिक्युलर. हो सर. ओके, आणि ह्या दोघांना पण जो परपेंडिक्युलर असेल तो कुठला ॲक्सिस असेल? झेड. आणि हा ह्याला आपण म्हणूया झेड ॲक्सिस. और ह्याच्या बोर्ड जर फिरवलं तर त्याला आपण म्हणूया मोमेंट ऑफ इनर्शिया, दॅट इज आय झेड. हे कळलंय का सगळ्यांना? हो सर. म्हणजे ह्याला मी कसं रोटेट करेन, हे असं. हे आता हे थोडंसं बिघडलंय काम याचं, पण आय होप मला काय सांगायचं तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. मनमंदिरात गेले सर, काय म्हणलं ते? हो सर. हो सर. ओके, कारण मला पण awkward वाटलं हे सगळं फिरवत होतं. पण लक्षात येतं ना, व्हर्टिकल ॲक्सिसच्या बोर्ड फिरायला लागले ते गोल गोल गोल. हो हो सर. सर. तर ही काय करते, ही थिअरम जी आहे त्या तिघांना रिलेट करते की आय एक्स प्लस आय वाय इज इक्वल टू आय झेड. म्हणजे जर समजा मी डिस्कला ह्याच्या बोर्ड फिरवलं, ह्या ॲक्सिसच्या बोर्ड, तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती असते डिस्कला? सर डिस्कला ना किती? mr²/2. mr²/2. कळलं का? हो आणि सर. जर समजा मी ह्याच्या बोर्ड फिरवलं, म्हणजे असं कॉइनला फ्लिप करतोय मी इकडं, कळलं का आपल्याकडं? हो सर. किंवा ह्याच्या बोर्ड म्हणजे उजवीकडे फ्लिप करतोय. सो लेट से दिस इज आय एक्स आणि दिस इज आय वाय. लक्षात आलंय का सगळ्यांना? हो हो सर. सर. सो तुम्ही काय म्हणतायत, ही जे mr² असेल ते ह्या दोघांच्यात वाटून घेतलं असेल त्यांनी, आय एक्स प्लस आय वाय. पण मला एक सांगा रे, बेसिकली मी जर ह्याला रोटेट केलं समजा, काय लक्ष द्या व्यवस्थित, मला काय सांगायचं तुम्हाला कळलं आता. त्यासाठी ही थिअरम पॉप्युलर आहे आणि आपण तेच वापरणार आहे. ओके, आता हा काय प्रॉपर आणून ठेवलाय मी. ह्याच्या बोर्ड फिरवलं काय मी असं, ठीक आहे, असा कॉइन फ्लिप केला काय किंवा असा कॉइन फ्लिप केला काय, त्रास वेगवेगळा आहे का सेमच त्रास आहे सांगा? सर सेमच आहे. कळलं का? कारण जर मी बघितलं वरून तर ही रिंगच आहे ना, सिमेट्रिकच आहे की नाही? हो सर. हिला तुम्ही असं फिरवलं काय किंवा हिला असं फिरवलं काय, ह्या पहिल्या केसमध्ये इकडं जेवढं मास आहे तेवढंच इकडं मास आहे की नाही, सेम. हो सर. हो तसंच सर. दुसऱ्या केसमध्ये इकडं जेवढं मास आहे तेवढंच वर मास आहे की नाही, त्यामुळे रोटेशन करताना मला इश्यू होणार आहे का काय? नाही सर. एक मिनिट, नाही, मला सर. कळलंय का? इमॅजिनेशनचा पार्ट हो, आहे, सर, कळलंय कळलं. का? हो सर, कळलं. हो सर. म्हणजे जर समजा ही 100 एवढी मोमेंट ऑफ इनर्शिया असती आणि ती जर मला लिहायची असती आय एक्स प्लस आय वाय, आणि मला हे पण माहिती आहे की ह्या दोन मोमेंट ऑफ इनर्शिया एकमेकाला इक्वल असतील, बिकॉज रिंग इज सिमेट्रिक ऑब्जेक्ट. दिस इज विच ऑब्जेक्ट? सिमेट्रिक. Symmetric. सिमेट्रिक ऑब्जेक्ट. तर हे निम्मे निम्मे वाटून घेतील की नाही रे एकमेकाला? हो सर. हो सर. म्हणजे हा 50 होईल आणि हा किती होईल? 50. कळलंय मी काय म्हणतो 50. तुम्हाला? हो सर. हो. म्हणजे आय झेड आपल्याला ऑलरेडी हो. माहिती आहे, रिंगचा mr² असतो, डिस्कचा mr²/2 असतो. पण जर तुम्हाला ह्यांच्या बोर्ड विचारलं तर तुम्ही याला लिहू शकता mr²/4 आणि mr²/4 डायरेक्टली. कळलं का मी काय म्हटलं? हो सर. हो सर. त्याच्यापेक्षा वेगळा थिंकिंग करायची काही गरज नाही. लक्षात आलंय? हे जर समोर असतं तर हो, अजून सर. छान कळालं असतं तुम्हाला, पण मी खूप डेप्थ मध्ये नेणार नाही याला. आता एवढंच, रिंग आणि डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी मला एक मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे, आयसी त्यांची, बरोबर का? हो हो, सर. ऐका, ते लहानपणी खेळणे यायचं, तुम्हाला माहित नसेल ही. ओके, असं एक डिस्क असल्यासारखी असायची ती. ओके, अशी, आणि ती डिस्क पूर्णच्या पूर्ण ह्याच्यावर अशी गोल 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 फिरायची. कळतंय का? इमॅजिन हो, होते सर. काय हो म्हणतोय ते? सर. हो सर. हो. मग ह्याची मोमेंट ऑफ इनर्शिया काढणं सोपं नाहीये, कारण डिस्कची आपल्याला फक्त ही मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे. ह्याच्या बोट फिरवलं तर किती असते ती? mr²/2. mr²/2. कळलं का? मग मी ह्याच्या हो, बोट सर. काढली तर त्याच्या निम्मी असेल की नाही ती, त्या प्लेन मधून जाणारी आय एक्स किंवा आय वाय. हो सर. आणि ती कशातनं पास होतीये? सेंटर मधनं पास होते की नाही? हो आणि सर. त्याच्यावरून जर ही विचारली तर हे दोन ऍक्सेस कसे आहेत एकमेकाला? पॅरलल. पॅरलल. मग मी Parallel. कुठली थेरम यूज करू शकतो ही मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना? पॅरलल सिस्टम. Parallel access ते. खरंच कळलंय जरा जरा, हे पूर्ण सगळ्यांना नाही कळणार लगेच. एक एक मिनिट हा सर. जरा जरा समजलं मी काय म्हणलं ते? हो सर. हो सर. ऐका, समजा मी रिंग घेतली, रिंग. आता रिंग मी वरून बघतोय बरं का, आणि हा तो ऍक्सिस आहे. म्हणजे मी जर याला तिरकं बघितलं असतं तर रिंग अशी दिसली असती, आणि तो रेड कलरचा डॉट म्हणजे हा ऍक्सिस असता. असं कळलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. जर याच्या बोर्ड फिरलो तर ही मोमेंट ऑफ इनर्शिया किती असते रिंगची? mr² असते की नाही? हो सर. पण जर ह्याच्या अबाउट किंवा ह्याच्या बोर्ड मला फिरवायला लावलं
तर ते IX आणि IY झाले की नाही रे त्या प्लेन मधले. हो सर. मग हे किती होणार mr²/2 निम्मे निम्मे वाटून घेतील त्याला. कळलं का? हो हो सर. हो म्हणजे सर. सर. रिंगला जर असं फिरवायचं असेल मला, आता इमॅजिन करा, म्हणजे टोपण कसं आपण उघडतो की नाही बाटलीचं, हो सर. ओके, तसं फिरवायचं असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती असते mr². पण जर mr². समजा हा कॉइन असता आणि कॉइनला मला जर फ्लिप करायचं असतं असं, तर हा IX झाला बघा, ही वाली लाईन कळते का सगळ्यांना? हो. तर हो, त्यावेळी सर. ते किती होणार mr²/2. मला जर विचारलं टोपणासारखं उघडायचं याला, पूर्ण उचलून निकट टाकायचं आहे, तर या दोघांच्यात मी कुठली थेरम यूज करू शकतो? पॅरलल ऍक्सिस थेरम. Parallel axis theorem. पास होत आहे. एक मिनिट, मला माहिती आहे थोडंसं टफ आहे, पण ऍटलिस्ट तुम्हाला एवढं कळलंय का रे, ही IZ मी या दोघांच्यात निम्मी निम्मी का वाटली? बिकॉज द रिंग ऑर डिस्क आर सिमेट्रिकल. आय कॅनॉट डू दिस फॉर एनी काइंड ऑफ शेप. कळलंय का मी काय म्हणलं? मी हो, जर सर. आम्ही हो, टाईपचा सर. शेप काढला असा काय पण, आणि इथं समजा IZ दिलं असेल काहीतरी, लेट्स से दिस आहे, तर याला मी म्हणू शकत नाही निम्म निम्म आहे, कारण शेप प्रत्येक केसमध्ये वेगवेगळा येणार. कळलं मी काय म्हटलं? हो हो सर. सर. ओके. त्यामुळं आत्ता सध्या मी प्रॅक्टिस तुमची पॅरलल ऍक्सिस थेरमवरच करून घेणार आहे, घाबरू नका. भरपूर परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम कुठं कुठं तर लागते आणि त्याचे स्टँडर्ड रिझल्ट्स. जर डिस्कला सेंट्रल ऍक्सिस मधून, म्हणजे सेंट्रल ऍक्सिसच्या पुढे फिरवायचं असेल, जो त्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल, तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती असते? mr²/2. हे लक्षात आहे ना सगळ्यांना? हो सर. पण जर त्या प्लेन मधल्या ऍक्सिसच्या पुढे फिरवायचं असेल तर ती निम्मी निम्मी होते, म्हणजे किती? mr²/4 mr²/4. आणि mr²/4. हे स्टँडर्ड रिझल्ट लक्षात राहतील का? ही थेरम अप्लाय हो, करायची सर. यामध्ये हो सर. हे स्टँडर्ड रिझल्ट लक्षात राहतील का सगळ्यांच्या? हो सर. हो सर. ओके, चलो. तर थोडी थोडी प्रॅक्टिस सुरू करूया आपण, बेसिक बेसिक. हो सर. हो सर. ओके, जिथं जिथं परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम यूज करायला लागेल, आय विल हेल्प यू अगेन, डोंट वरी. पण पॅरलल ऍक्सिस थेरम सगळ्यांना जमते? हो हो सर. सर. ओके. प्रॅक्टिस काय डाऊट होतो कोणाला? नाही. ओके, चल. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला रॉडच्या कुठल्या पण लेंथला विचारलं तर सांगता येतं ना मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? हो सर. ए बाळांनो, काल केलं होतं ना रे आपण, हे बोला की पटकन. हो हो, सर. सर. केलेलं. म्हणजे याला जर मी सेंटरच्या अबाउट फिरवलं समजा इथनं, तर किती मोमेंट ऑफ इनर्शिया असते याची? ml²/12. ml²/12. कुठून आलं होतं ते पण बघितलं आता. हो हो सर. सर. हो सर. सेंटर ऑफ मास मधून पास होते, त्यामुळे याला IC म्हणू शकतो की नाही मी? हो हो सर. सर. हो सर. त्याच्यावरनं ही मोमेंट ऑफ इनर्शिया काढली होती आपण. हो सर. हो हो. एकाच ml²/3. वेळी दोन ऍक्सिसच्या अबाउट फिरवू शकतो का रे बॉडीला मी? नाही नाही सर. ह्यातली कुठली तर एकच काम करेल त्यावेळेला. आणि ही किती कशी आली होती ही मोमेंट ऑफ इनर्शिया सांगा भाऊ? ml²/12 plus m into l²/4. प्लस mx². mx किती होता? L/2 होता की नाही हा? हो हो सर. सर. हो सर. आठवते ना सगळ्यांना? ml²/4 हो सर. झालं होतं आणि ते ह्याच्यावरनं 4. किती आन्सर काढलं होतं आपण मग? ml²/3. आठवते ना? हो सर. हो हो सर. तेच मी इकडे पण करू शकलो असतो, कारण इकडे पण डिस्टन्स L/2 असतं हो हो सर. सर. आणि इथं पण तेच आन्सर आलं असतं. किती असतं? ml²/3. कळलंय का सगळ्यांना? हो सर. काही डाऊट नाही? नाही. ओके. नाही सर. पण समजा क्वेश्चन थोडासा टफ पडला, त्यांना जर बघायचं असेल की तुम्हाला पॅरलल ऍक्सिस थेरम खरंच जमते का, ठीक आहे, तर मात्र कसं विचारतील क्वेश्चन लक्षात द्या. आणि एवढा पण टफ नाही, तुमच्या कन्सेप्ट स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला पटकन कळेल मी काय म्हणतोय ते. क्वेश्चन नंबर 2. समजा तुम्हाला म्हटलं एक रॉड आहे, त्याचा मास आहे लेट्स से 10 kg. किती मास आहे? 10 kg. 10. आणि याची लेंथ 20 मीटर पकडूया आपण. किती लेंथ पकडूया? 20 मीटर. तुम्हाला म्हटले जर मी ह्याच्या अबाउट फिरवलं या रॉडला, तर इथं जी मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ती लेट्स आहे 100 kg मीटर². युनिट आठवते ना सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके. आणि तुम्हाला विचारलं जर मी ह्याच्या अबाउट फिरवलं याला, म्हणजे इथून डिस्टन्स जो आहे तो L/4 चा डिस्टन्स आहे, तर ती मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल? ऐका, सोडवायचा लगेच प्रयत्न करू नका, तुम्हाला क्वेश्चन कळलाय का फक्त बघा. हो हो सर. सर. ओके. इथं काय फॉर्म्युले वगैरे नाही आहेत, काही नाही. ml²/12 त्यांनी डायरेक्टच दिलंय मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू किती असेल ती. लक्षात आलं मी काय म्हणलं? हो सर. मग भरपूर मुलं काय चुकतात रे इथं, सर L/4 आहे ना, मास आहे ना, सो मोमेंट ऑफ इनर्शिया पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायला सुरू करतात डायरेक्टली. कसं? I = 100 + mx². m किती आहे? 10 आणि x किती आहे? L/4 चा स्क्वेअर. ही मेथड करेक्ट आहे का रॉंग आहे?
रॉंग है रॉंग आहे सर. का रॉंग आहे? सर सेंटर सर ते Center सेंटर of ऑफ mass मास मध्ये मधून पास व्हायला कारण पाहिजे. ही जी व्हॅल्यू पकडली मी ती फक्त आणि फक्त काय असली पाहिजे? आयसी. आणि हो, मी सर. जे पकडली आहे तो सेंटर ऑफ मास नाहीये रॉडचा. सो हो, दिस सर. इज रॉंग. हे कळलंय का सगळ्यांना? हो सर आणि पहिला ऑप्शन तुमचा वाट बघत असणार आहे ह्या कन्सेप्ट नुसार. कळलं का? हो सर मग करेक्ट मेथड काय? तर करेक्ट मेथड पहिल्यांदा सेंटर ऑफ मास मी सांगू शकतो की नाही इथं असेल. हो सर हो सर. मग ही जी मोमेंट ऑफ इनर्शिया असेल ही किती असेल? आयसी असेल की नाही रे? हो ओके, एक काम करू, लेंथ पण राहू दे. लेंथ वरनं वेगळंच आन्सर येऊ शकतं काहीतरी. मास फक्त दिलंय समजा हे. मग ह्याच्यापासून हा डिस्टन्स किती असेल? L by L by 2. L/2. मग मी आता इथं असं लिहू शकतो का नाही? 100 इज इक्वल टू IC प्लस m इंटू L/2 चा होल स्क्वेअर. बोला रे पटकन. हो सर हो सर. हो सर. ही मेथड कळते का सगळ्यांना? 100%. हो सर हे तुम्हाला मोस्टली कुठल्या बुकमध्ये नाही सापडणार, कारण ते डायरेक्टली सुरू करतात प्रॅक्टिस वगैरे. तुम्हाला कळली पाहिजे पॅरालॅक्सिस थेरम कशी वापरायची. हे कळलं का रे सगळ्यांना कसं आले? 100%. हो सर ओके. आणि ह्याच्यापासून किती लांब असेल आता? L by 4 L/4. L/4. मग आता ही मोमेंट ऑफ इनर्शिया लेट से आय असेल तर ह्याची इक्वेशन कशी लिहू शकतो मी? आय इज इक्वल टू IC प्लस कसा? M into L by 4 चा होल L by स्क्वेअर 4 square. होल स्क्वेअर. कळलं सगळ्यांना इक्वेशन नंबर 2 कशी लिहिली? हो सर. मी सगळे कुठनं कम्पेअर करतोय? सेंटर ऑफ मास पासून. कळतंय का? हो हो सर सर. आता या दोघांना जर मी सबट्रॅक्ट केलं लेट्स तर काय होईल? 100 100 Minus मायनस आय I इज इक्वल टू is IC मायनस equal IC. to Zero. हो. ओके. मास इंटू L स्क्वेअर बाय 4 आणि मास 4. इंटू L स्क्वेअर बाय 16 होईल की नाही ते? 16. हो हो सर. सर मी तर असं करू शकतो का? ML स्क्वेअर 1/4 Common. प्लस 1/16. हो सर अरे कळलंय का सगळ्यांना हे खरंच? हो सर कळलं मग मला सांगा सर मायनस असायला पाहिजे. सॉरी Minus. मायनस असलं पाहिजे नाही का? मायनस. पुढं सांगा कसा? किंवा हे पूर्ण अगोदर सॉर्ट आउट करू. 100 मायनस आय इज इक्वल टू ह्याचं किती येईल? ML स्क्वेअर किती येईल? 3 ml square by 16. कळलंय सगळ्यांना हे? हो सर. हो सर 3/16. खरंच लक्षात आलं नाही? 100%. हो सर आता ही व्हॅल्यू 100 दिली होती ही रॉडच्या सगळ्यात एंडची. ती त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की नाही? ML स्क्वेअर बाय 3 असतो ते. हो सर हो सर. मग ह्याच्यावरनं ML स्क्वेअरची व्हॅल्यू सांगू शकतो का? ML स्क्वेअरची व्हॅल्यू किती येईल? 300. 300. 300. ती इथं पुट करू शकतो की नाही यात मी? हो सर मग किती येईल बघा ते? 100 मायनस आय इज इक्वल टू 300 टाइम्स 3/16. ह्याच्यावरनं आय ची व्हॅल्यू काढायला काय अडचण आहे का आपल्याला? नाही कळले का रे? खरंच हे मी काय सांगितलं मला का वाटलं? हो, सर. हो सर डेंजर. कळलं समजले सर. दिस इज ओनली फॉर ऍडव्हान्स स्टुडंट्स. बाकी नीटला कधीच आयुष्यात विचारणार नाही तुम्हाला क्वेश्चन हा. पण याचा अर्थच नाही समजून नाही घ्यायचं. पण कळलंय का थोडं थोडं काय केलंय मी इथं? हो सर कळलं हो सर ओके. समजले. हेच तुम्हाला डिश साठी वगैरे अजून अर्ध्या कट केलेल्या डिश साठी काय पण विचारू शकतात. ठीक आहे, तर तुम्हाला कळलं पाहिजे. सगळ्यांचा रिस्पॉन्स नाही अजून. समजलंय काय खरंच? समजले सर. हो सर कळलं समजलं. सर. मग इथं 4 न डिवाइड करून मी इथं किती लिहू शकतो? 25 75 25. 56.25. हा फायनल आन्सर तेच तसलंच काहीतरी येतं ना? ओके. हो सर लेवल 2 च्या हो, सर. एक्झामला मी टाकू शकतो बरं का रे हा क्वेश्चन. कारण समजून घ्या. कळलंय ना? हो सर हो रॉडचा सर. नाही टाकणार, वेगळा कुठला तर डिशचा वगैरे टाकेन मी, असं काही पण टाकेन. पण महत्वाचं काय, कॅल्क्युलेशन इज नॉट द प्रॉब्लेम. ह्या इक्वेशन कशा काय लिहिल्या कळलं का? म्हणजे जेवढा क्वेश्चन वरवरचा सोपा सर. वाटतो तेवढा सोपा नाहीये हा. त्याला नेहमी कोणासोबत कम्पेअर करायला लागतंय मला? आयसी सोबत. कारण पॅरालॅक्सिस थेरम इज ओनली व्हॅलिड व्हेन दिस मोमेंट ऑफ इनर्शिया इज अबाउट सेंट्रल ऍक्सिस. कळलं का सगळ्यांना? हो हो सर. सर ओके ठीक आहे. आता हे सगळ्यांनी मला वाटतं तुम्हाला कळालेलं आहे आयसीस का वापरायचं. डायरेक्ट आपण वापरू शकत नाही. समजले का? हो सर ठीक आहे. हो सर. आता हे दुसरा क्वेश्चन वाईट स्वप्न होतं म्हणा आणि विसरून जा त्याला. ठीक आहे, पण समजलंय ना? हो हो सर सर. समजलं. ठीक आहे. पुढे जरा सोपे सोपे क्वेश्चन घेऊया आता पॅरालॅक्सिस थेरमवर. हो सर हो. चल
क्वेश्चन नंबर 3. इझी क्वेश्चन आहे. समजा तुम्हाला म्हणलं अशी एक रिंग आहे, रिंग नको, स्पियर आहे समजा. ओके, सॉलिड स्पियर आहे. कसली स्पियर आहे ते? Solid sphere. स्पियर. ठीक आहे. आणि काल आपण बघितलंय रे, सेंटर मधनं माहिती आपल्याला ही कशी काढायची आठवते ना? हो हो सर. सर. Parallax theorem. समजा हे असे जरा सॉलिड स्पियर्स काय केलेत आणि मीटिंग एंड झाली तर काय करा, रिलॉग इन करा. मला ही डायग्राम बनवायला थोडासा वेळ लागेल. हा क्वेश्चन समजला का नाही तुम्हाला? आणि नाही कळला बिंदास विचारायचं बरं का. सोपा क्वेश्चन आहे हा. फक्त तुमचं इमॅजिनेशनला जरा असं स्ट्रॉंग बनवायचा प्रयत्न करा. असे 3 सॉलिड स्पियर आहेत. ते कधीतरी बघितलं असेल की पूल गेम वगैरे कधीतरी येत नाही, हो, सर. हार्ड बॉल ठेवलेले असतात. हो हो सर. ओके, तसं जे काहीतरी खेळण्या टाईप आहे समजा. आणि हे सगळ्यांना फिरवायचं आहे ह्या ऍक्सिसच्या बोर्ड. कळलं का? गर गर हो गर. सर. हे मिकी माऊस हो वाटतं ना? सर. हो सर. ठीक आहे. तर ह्या सगळ्याला असं फिरवायचं आहे. तर तुम्हाला विचारतात फाइंड द टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया. क्वेश्चन आणि खूप सोपा क्वेश्चन आहे. फाइंड द टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द गिवन ऍक्सिस. हा क्वेश्चन एक समजून घ्या फक्त, त्यानंतर तुम्हाला कळेल केवढं भारी वेपन आहे. ठीक आहे, पॅरालॅक्सिस थेरम वगैरे ह्या गोष्टी. आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम फक्त कुणाच्या केसमध्ये वापरायचं म्हणून सांगितलंय मी? 2D 2D object. ऑब्जेक्ट्स और 1D ऑब्जेक्ट्स और प्लेनर ऑब्जेक्ट सिम्पली. म्हणजे डिस्क असेल आणि रिंग असेल. सध्या तुम्ही फाउंडेशन मध्ये, ठीक आहे, डिस्क आणि रिंग साठीच वापरले असं समजा. ते कळलं का? आणि बिलीव्ह मी, हो सर. जेई मेन्स पर्यंत, ऍडव्हान्सला अजून पडलेलं नाही याच्यावर क्वेश्चन कधी, पण जेई मेन्स पर्यंत ह्याच्यापेक्षा वेगळं काही तुम्हाला लागत नाही डिस्क आणि रिंग शिवाय. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमसाठी म्हणतोय मी. पॅरलल ऍक्सिस थेरम काही कुठं पण वापरली जाऊ शकते, त्याचं काही टेन्शन नाही. ओके, चलो इकडे बघा. हे समजून घ्यायचं काय क्वेश्चन व्यवस्थित. इथं किती स्पियर आहे? ते 3 आहेत नाही? 3. हो सर. समजा हे जर एका खाली एक ठेवले असते असे, ओके, आणि जर कॉमन ऍक्सेस दिला असता तर हा ऍक्सेस सगळ्यांच्या सेंटर मधनं पास होते की नाही रे? हो हो सर. सर. मग सॉलिड स्पियरचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते? 2/5 आणि मोमेंट ऑफ इनर्शिया टोटल काढताना जर ऍक्सेस सेम असेल तर आपण डायरेक्ट ऍडिशन करू शकतो, I1 + I2 + I3. मग 2/5 mr² हे असे किती असतील? आयडेंटिकल असेल सगळे तर इंटू 3 होईल की नाही? 3. 3. हो सर. पण हा क्वेश्चन तसा नाहीये. हे कळलंय का सगळ्यांना? हो सर. सर. हा क्वेश्चन तसा का नाहीये? कारण तुम्ही जर बघितला, आता यांना नावं देतो मी, लेट्स से A, B आणि दिस C. ह्या C च्या सेंटर मधून जातोय तो, त्याचा काय डाऊट? नाही. नाही. पण हा ऍक्सिस A च्या सेंटर मधून जातोय का? नाही. नाही सर. B च्या सेंटर मधून जातोय का? नाही. नाही नाही सर. मग मी डायरेक्ट यांची ऍडिशन करू शकत नाही. हे कळलं का नाही. सगळ्यांना? हो सर. ओके, मग करायचं तर हेच आहे, I = I1 + I2 + I3. कळलं का? फक्त हो सर. C साठी काही टेन्शन नाही मला, म्हणजे हे जो थर्ड आहे त्यासाठी काही टेन्शन नाही, कारण ते सेंटर मध्ये जातोय त्यामुळे 2/5 mr² डायरेक्टली लिहू शकतोय. हे कळलं का रे सगळ्यांना? 1/1 विचारत जातो. हो, सर. कळलं का सगळ्यांना?
हो सर. पण हो, हे सर. जे I1 आणि I2 आहे ह्यांच्या सेंटरमधनं जात नाही, पण ह्यांच्या सेंटरमधनं जर ऍक्सिस गेला असता तर त्याला पॅरल ऍक्सिस आहे की नाही आता हा, जो ज्यात हो हो सर. सर. हो सर. आणि किती लांब आहे तो R. R. तसाच ह्याच्या सेंटरमधनं गेला असता तर 2/5 असतं, पण त्याच्यापासून किती लांब आहे तो आता, हा पण R आहे की नाही. R. आर. हो सर. अरे कळलं का. हो सर. आणि हे ऍक्सिस कसे आहेत एकमेकाला, Parallel. मग कुठली थेरम वापरणार. Parallel axis theorem. पॅरल ऍक्सिस थेरम साठी काय करतो, सेंटर मधनं किती जाते, ह्या दोघांची पण व्हॅल्यू सेम येणार. I- काय येणार सेम सांगा भाऊ. 7 Sir, same height, distance. सेंटर पासून सेमच डिस्टन्स आहे, मासेस पण सेम आहेत, आयडेंटिकल स्पिअर आहेत समजा. सो 2/5 mr² ही सेंटर मधली झाली आणि सेंटर पासून R डिस्टन्स लांब आहे म्हणजे mr mx. square. सो दिस विल बी mr². किती होणार ही व्हॅल्यू. 7/5 mr square. खरंच कळलं हे सगळ्यांना. हो सर. हो सर. ही एका स्पिअरची झाली. हो सर. नाही समजलं मला, रिस्पॉन्स डल वाटला. Carl. सर. Carl. कळलं सर. ओके, म्हणजे ह्या स्पिअरचं किती झालं 2/5 mr². ह्याची किती झाली रे 7/5 mr². 7/5 mr square. त्याचा 2/5 काय नाही याला कळलं का, त्या सेंटर मध्ये फिरवत नाही त्याला आपण, टँजंट मध्ये हो फिरवतो. सर. हो सर. आणि याचं पण हो, किती सर. आलं 7/5. 7/5. आता यांची ऍडिशन बिंदास निवांत करू शकतो की नाही. 16/5. हो सर. हो हो सर. सर. सो mr² कॉमन काढा, 7 आणि 7 14/5 + 2 16. 16/5 mr². 16. एक मिनिट, तुमचे प्राण निघालेत ना. समजले. नाही सर. कळलं. समजलं सर. खरं 100%. हो सर. हो काही doubt सर. नाही. नाही सर. गुड. समजा मी हाच क्वेश्चन व्हेरिएशन मध्ये दिला तुम्हाला म्हटलं हे सगळे हॉलो स्पिअर असते. कसले स्पिअर असते, हॉलो. हॅलो. तर त्याचा आन्सर पाठवून दाखवा मला चॅटवर. सांगायचं नाही आन्सर, हो चॅटवर चॅटवर पाठवा त्याचं. हे जर हॉलो असते तर काय झालं असतं ते चॅटवर आन्सर पाठवा. निहारिका कळलं का रे. अहो Good. ओके, लिटरली तुमच्या दोघांचे आन्सर सोबत येतो बरं का रे. गुड, चांगला आहे. एकमेकाला फोन करत नाही ना. जस्ट जोकिंग. तुम्ही ओळखत पण हॅलो सर. हा. बोल की. यश बोल की. सर तिकडून ते खालती काय दिसेना टास्क बार मध्ये. टास्क बार मध्ये काय येतं. म्हणजे ते चॅट पार्टिसिपंट ते सगळं दिसे ना. नाही टाईप करताय ना सर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, असू दे. मग आता जे आन्सर आले. अर्जुन चेक कर रे, काय सिली मिस्टेक केलीस का. थोडक्यात ते चुकलंय असं ANT वाटतं. दाबलं. थोडक्यात तुझं एकानं चुकलंय ते. बघ चेक कर. यश हे 2/3 ते- घेतलं ना. हो सर. हो सर. ओके, हे किती आलं हे 5/3. बाय बाय. 5/3. किती 5/3. 5/3. बाय बाय. किती सांगत होतो 12/3 येतं ना ते 4. गुड. हो हो सर. सर. 4 mr² बरोबर आहे सर. हे 5/3 आणि हे पण 5/3. सो 5/3 + 5/3 10/3. 10/3. 10/3. हे 2/3 Plus two. म्हणजे 12/3. सो 12/3 चं किती होणार 4 mr². 4 mr². हो हो सर. सर. गुड, हेच पाहिजे होतं मला. हे समजलंय का रे सगळ्यांना खरंच. हो सर. हो सर. काही हो, doubt सर. नाही ना. नाही सर. नाही सर. एक थोडासा टफ क्वेश्चन देऊ का. हो हो सर. सर. सोडवणार का. पण तुम्हाला हो, इक्विलॅटरल सर. ट्रायंगल्स वगैरे जमतात का रे, प्रॉपर्टी सगळ्यांना. हो हो. सर. ठीक आहे, बघू. तुम्हाला मे बी कळालं पण असेल काही क्वेश्चन विचारला. एनिवेज ऐका, तोच क्वेश्चन आहे. ओय. काय केलंय, असे 3 स्पियर्स
एकमेकाला टच करून ठेवले. मगाचाच क्वेश्चन कळलं का सगळ्यांना? हो सर. ओके. आणि ह्यांचा जो सेंटर ऑफ मास आहे, तिघांचा सेंटर ऑफ मास सांगू शकता नाही तुम्ही कुठं असेल? बरोबर सेंटरला. हो सर. हो सर. सर. ओके. म्हणजे इथं कुठं तर सेंटर ऑफ मास असेल असं. ठीक आहे. लेट्स से दिस इज बी, दिस इज सी. तर ह्याच्यातनं एक ऍक्सिस पास होत आहे, म्हणजे असा आला आणि पलीकडनं बाहेर पडलाय. म्हणजे तुम्हाला तर इमॅजिन झालं पाहिजे. म्हणजे हो, कसं सर. दिलंय, असा एक स्पिअर आहे, असा एक स्पिअर आहे आणि इकडे एक स्पिअर आहे. तर हा ऍक्सिस असा वरून आलाय, असा गेलाय. कळलं का? ह्याच्या बोर्ड फिरलो जाते सगळ्यांना. हो सर. हो सर. खरंच समजलंय का? इमॅजिन झाले का मी काय म्हटलं सगळ्यांना? हो हो, सर सर. समजलं. हो सर. ओके. तर ते स्पियर्स आहेत ना? हा, हे स्पिअर्स. जर समजा हे काय असेल, एक्स वाय प्लेन असेल हा. ओके, एक्स वाय प्लेन असेल हा. तर हा जो ऍक्सिस आहे तो झेड ऍक्सिसला आहे. कळलं का मी काय म्हणलं? हो सर. हो सर. इमॅजिन झाले नाही? तर हो, सर. त्याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल? झेड ऍक्सिस बद्दल ना? हा, कोणत्या ऍक्सिस बद्दल? मग मगापासून काय सांगितलं मी? इकडे बघ, हा एक स्पिअर घेतला, हा एक स्पिअर घेतला आणि तिसरा स्पिअर त्यांच्या मागं असेल की नाही, मी समोरनं बघतो यांना, हा. तर इथनं जाणार ऍक्सिस असा. मग ते वरून बघितल्यावर मला असं दिसायला लागलं, रेड डॉट. ती लाईन जी आहे ती कशी दिसते मला? डॉटच्या प्रमाणे दिसायला लागली. कळलं का? हो. बाळांनो, तुमचं इमॅजिनेशन चांगलं आहे ना रे? हो सर समजलं. हो सर. पेंट 3D मध्ये दाखवायची गरज नाही याला. मला जमेल का नाही, नाही सर. माहित नाही. ठीक आहे. फाइंड द टोटल MI about the axis. तुम्ही सोडवा तोपर्यंत. पासिंग through center of mass and perpendicular to the plane. ऐसा हमारा क्वेश्चन है. ठीक है. सर ते सॉलिड स्पियर आहे ना? हा, सगळे सॉलिड स्पिअर्स. त्यांना काय पकडा तुम्ही? सॉलिड स्पिअर्स. आणि हा जर तुम्हाला जमला, जेई मेनचा हे क्वेश्चन जमतील तुम्हाला, असं पकडून चालवतो. सर सगळ्याचं मास एमच ना? हा, सगळ्यांचं आयडेंटिकल आहे ते. सगळ्यांचं मास सेम, सगळ्यांचे रेडियस आर. ओके, एक आन्सर आलेलं आपल्याकडं. गुड. वा, वेगवेगळे आन्सर येत आहेत. तुम्हाला ऍक्सेस इमॅजिन झालाय का रे? असा बाहेर येतोय तुमच्याकडे स्क्रीन मधून आणि हो, त्याच्या सर. भोवती हो, सगळे सर. फिरतायत तिघ जण असे गोल 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 गोल. अरे फिजेट स्पिनर नसतो का सगळ्यात भारी? हो सर. फक्त फिजेट स्पिनर मध्ये डिश ऐवजी स्पियर अज्युम करा. असं कळलं का? ते बलून नसते का हो, सर. डेकोरेशनला वापरतो आपण, त्या टाईपचे. आणि त्याला असे मध्ये काठीला बांधले आणि त्यांना गोल गोल फिरवतो असं. ओके. वा, म्हणजे याचा अर्थ तुमच्या इक्विलॅटरल ट्रायंगलच्या प्रॉपर्टी चांगल्या नाही आहेत. ठीक आहे. इकडे बघा, सगळ्यात पहिल्यांदा मला स्पिअरची कुठली मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे रे? त्या सेंटरची माहिती आहे की नाही? हो सर. ओके. किती असते सेंटरची सॉलिड स्पिअरच्या? 2/5 2/5 mr. 2/5 mr². क्लिअर आहे का सगळ्यांना हे? हो हो सर. सर. हो सर. ओके, एक मिनिट थांबा. आता जरा मला हे खेळू दे यासोबत जरा. अरे उलटा होना. हा, ठीक आहे. आता इक्विलॅटरल ट्रायंगल येतोय का बघूया फक्त आपण. आयसोसेलेस दिसतोय. ठीक आहे. एनिवेज, हा काय कुठला ट्रायंगल आहे हा? इक्विलॅटरल Equilateral. दिसत नसला तरी आहे. आहे. ओके. सो लेट्स से, याला मी व्हाईट नको, ब्ल्यू
ऑरेंज कलरचा ठेवतो. ठीक आहे. आता बघा, मला इथून जर फिरवलं या कुठल्या पण एका स्पिअरला, इथून अबाउट दिस ऍक्सिस जर याला फिरवलं तर त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे की नाही रे मला? हो सर. हो, किती sir. असते ती? 2/5 mr स्क्वेअर. पण इथून फिरवलंय का त्याला? त्या एका स्पिअरचा विचार करा. नाही. नाही. त्याच्यापासून नाही, sir. एवढ्या डिस्टन्सवर फिरवलंय की नाही त्याला? हो सर. हो सर. हो सर. म्हणजे अशा दोन लाईन्स इमॅजिन करा जी त्या स्पिअर बीच्या सेंटर मधून तुमच्याकडे येते, आणि जो मी तो पॉइंट दिलाय ज्याच्यावर फिरवायचा आहे तिथनं लाईन येते. ते दोन्ही लाईन एकमेकाला पॅरल असतील की नाही? हो सर. हो सर. एक मिनिट, मी असं पकडून चालू ना, तुमचं इमॅजिन चांगलं आहे. हो सर. ओके, हे ऍक्सिस स्क्रीन मधनं बाहेर येतात, असे इमॅजिन होते ना. हो सर. मग मी इथं पक्का काय यूज करू शकतो? पॅरलॅक्सिस थेरम. बोला. हो सर. ओके. आणि हे अजून सोपं का होतं? कारण हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, सगळ्यांपासून सेम डिस्टन्सवर असेल की नाही तो? हो सर. हो त्यामुळे सर. तुम्ही एकाचं जर आन्सर काढलं तर बाकी सगळ्यांचं आन्सर येऊन जाईल. लक्षात आलंय का? हो हो सर. सर. हा, आता मला सांगा, इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये हा डिस्टन्स किती असतो? समजा लेट्स से हा डिस्टन्स ए असेल, तर आपल्याला हा डिस्टन्स काढायचा की नाही? हा डिस्टन्स हो सर. हो किती सर. असतो? पटकन केलेलं आहे आपण. ए रूट A root 3. ए रूट 3. कसं येतं आठवते का? हो सर. हो सर. हा अँगल किती असतो? हा 30. 30. हा डिस्टन्स किती आहे? a/2. आणि हा A by 2. 30 डिग्री. कळतंय? मग मी cos 30 वापरू शकतो की नाही इथं? हो हो सर. सर. हो सर. cos 30 किती असतो? √3/. Root 3/2. Root 3/2. आणि ह्या ट्रायंगल मध्ये जर मी cos 30 यूज केला तर तो कसा असणार? a/2 अपॉन x. मला हा x काढायचा. कळलं का सगळ्यांना? हो सर. हे मी शिकवलेलं आहे बरं का रे, मी परत एकदा घेतोय. मग ते हो, sir, समजलं. a/2x ला मी असं लिहू शकतो, a/2 × x. मी इथं काय होईल रे? 2 ला 2 कॅन्सल होईल की नाही? 2. हो सर. हो सर. आणि x ला इकडे घ्या. सो दिस विल बिकम a/√3. कळलंय का? तुम्ही √3 हे सांगत हो, होता sir. का a/√3 सांगत होता? काय सांगत होता? सर रूट 3 हे सांगत होतो. √3 हे कसा असेल? सर ते लक्षात नाही आलं सर. ठीक आहे, ही व्हॅल्यू रटा आता. किती व्हॅल्यू असते? A/√3. A/√3. हे बघा, मला भरपूर सगळे क्वेश्चन घेऊन तुम्हाला डोकं नाही फिरवायचं तुमचं. मला एकाच क्वेश्चनवर जास्त डिस्कशन झालं तरी चालेल, पण तुम्हाला कळलंय का हे काय झालंय? हो सर. समजलं. हिअर x इज इक्वल टू व्हॉट? a/√3. हँग झालेलं नाही ना डोकं? कळलं ना सगळ्यांना? हो सर. नाही समजले. सर. आता a किती असेल रे? a किती असेल? a ह्या ट्रायंगलचा कळला, पण इथं a किती असेल? किती? हा डिस्टन्स r असेल की नाही? हो सर. 2R. आणि हा किती असेल? r. R. म्हणजे इक्विलॅटरलची साईड किती असणार? 2r असणार की नाही? 2R. हो सर. नाही कळलं. कळाले. खरं झालं लक्षात? मग तिथे किती पुट करणार? हो. हो सर. मग मला सांगा, एका स्पिअरची बी स्पिअरची मोमेंट ऑफ इनर्शिया 2/5 mr². मला वाटतं खूपच अवघड क्वेश्चन घेतला मी. प्लस मास इंटू 2r/√3 ची mx² केलं रे मी. हे कळलं का? हो सर. हो सर. किती येतं सांगाय? mr² तर कॉमन निघेल. आणि तुमचं मॅथ चांगलं असलं पाहिजे बरं का, हे समजण्यासाठी. सोडवायचं हे जरासं ऍडव्हान्स लेवलला गेलो असं समजा तुम्ही. मी सर 26/15. 26/15 mr². एक मिनिट. 26/15. 15 15. MR. दिस इज नॉट द आन्सर. हे एका स्पिअरचं झालं. असे किती स्पिअर आहेत? 3. ओके, सो टोटल काय असणार? into 3. 3 × 26 बाय 26 हो सर. किती होणार मग? 26/5. आता भरपूर जणांनी मला आन्सर पडलेत. कुणाचं आन्सर हे होतं का रे तुमच्यातल्या? नसेल टेन्शन नका घेऊ. एकाच तरी कुणाचं तरी गट. म्हणजे तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असं पकडून चालू आपण. हो हो सर. सर. गट. हो सर. हो सर. हो सर. हे लक्षात आलं ना? हो सर. हो सर. खूप काहीतरी रामायण शिकवले मी तुम्हाला इथे.
ठीक आहे. पण ह्याला एक क्वेश्चन असं समजू नका, लेवल 2 ला मी कुठं तर असं टाकू शकतो एखादा डेंजर वगैरे कॅल्क्युलेशन वाईज, एखादाच कुठं तर, टेन्शन नाही घेऊ त्याचं. पण तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींची रिव्हिजन झाली आहे किंवा हे झाले कळले का, तुम्ही जर बघितला तर ह्याच्यात कन्सेप्ट तीच आहे जी मागाच्या क्वेश्चनला होती, बरोबर का? हो सर. हो फक्त सर. क्वेश्चन टफ बनला कॅल्क्युलेशन वाईज आणि इमॅजिनेशन वाईज. लक्षात आलं हे सगळ्यांना 100%? हो सर. हो सर. ओके चलो, एक सोपा क्वेश्चन घेऊ का? काय हँग झालाय? घ्या सर. घ्या सर. हे ऐका, तुम्हाला खूप हेवी झालं असेल तर तुम्ही झोपी जा बाळांनो. सगळ्यांना विचारतो मी, हे कळलंय का हा क्वेश्चन एव्हरीवन? हो सर. कळालंय सर. म्हणजे एवढा वेळ काढून सर आम्ही लेक्चरला आलो आणि तुम्ही आमचं डोकं बॉईल करताय असं नाही होत ना? नाही सर. समजते नाही नाही सर. खरंच? ठीक आहे हो सर. चलो, लास्ट क्वेश्चन घेतो मी ह्याच टाईपचा. आता बेसिक असेल. मी काय केलं, ह्या बेसिक क्वेश्चनला टफ बनवत गेलो रे. तिसराच क्वेश्चन ऍक्च्युली हा. पहिल्यांदा मी सॉलिड स्पिअर घेतले, नंतर हॉलो स्पिअर घेतले, नंतर मग मी त्याला टफ केलं. हा अजून टफ कसा केला असता मी ह्याच्या बोर्ड विचारला असता, पण टफ नसता सोडतो, इझी झाला असता. हे डायरेक्ट एक्स कळालं असते. ठीक आहे, तुम्ही असे भरपूर स्वतःला क्वेश्चन विचारू शकता. मॅथ स्ट्रॉंग करायचं असेल तर त्याला कुठेतरी यूज करता आलं पाहिजे, तर ते स्ट्रॉंग होतो खूप छान. कळलं का? त्यामुळे तुमचं जर ही जॉमेट्री वगैरे स्ट्रॉंग करायची असेल तुम्हाला तर असं काहीतरी करा. कळलं का मी काय म्हटलं सगळ्यांना? हो सर. ओके, हो सर. लक्ष घ्या. कुठला क्वेश्चन? फिफ्थ क्वेश्चन. फिफ्थच ना? समजा असं तुम्हाला एक स्क्वेअर फ्रेम दिली आहे आणि ही रॉड्स पासून बनवली आहे. कशापासून बनवली आहे? रॉड्स. एकदम थिन रॉड्स आहेत बरं का, त्यामुळे तुम्ही ह्यांचा जर टेन्शन नका घेऊ सर हे तिरकं दिसतंय वगैरे असलं काय. जर व्हेरी थिन रॉड्स. 4 रॉड दिसतात का सगळ्यांना इथं, ज्याच्यापासून ही फ्रेम बनली आहे? हो हो सर. सर. हो सर. ओके, 4 रॉड दिसत नाही. गुड. मग हा समजा रॉड 1 असेल, ह्याचं मास m असेल, ह्याची लेंथ l, तर बाकीच्यांची पण तीच केस आहे. कळलं का? हो सर. ओके, आता ह्याला मी ह्या पॉईंटच्या अबाउट फिरवतो. आय एम रोटेटिंग दिस फ्रेम अबाउट दिस पॉईंट. म्हणजे तुम्हाला मी इमॅजिन हे करून दाखवतो. समजा ही फ्रेम आहे अशी स्क्वेअर फ्रेम, 3D मध्ये बघतोय मी. कळलं का असं? हो सर. ओके, तर त्याला मी ह्या पॉईंटच्या अबाउट फिरवतो असं. लक्षात आलं का सगळ्यांना? हो सर. ओके, म्हणजे जर इथनं फिरवत असतो इथनं, तर मी डायरेक्ट ml² वापरलं असतं की नाही? हो सर. हो अरे सर. बोला. हो सर. ओके, हो सर. पण मी वापरू शकत नाही कारण मी थोडंसं मध्ये कुठं तर पॉईंट घेतला त्यांच्या सेंट्रॉइड मधला. तर याची मोमेंट ऑफ इनर्शिया काढून दाखवाल का रे मला? हो सर. बिलीव्ह मी, हा सोपा आहे मगाच्या पेक्षा. फोर आयडेंटिकल रॉड्स, मास घ्या m, लेंथ घ्या l, आणि त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया काढून दाखवा मला. आणि तुम्हाला दुसरी कुठली थेरम वापरायची गरज नाही, नुसती पॅरलल ऍक्सिस थेरम दिसते का समोर? प्लॅन होतोय का डोक्यात? कसं सोडवू शकतो मी त्याचा? हो सर. ओके, तेच पाहिजे. बाकी सगळं काम कॅल्क्युलेटर सुद्धा करू शकतो. तुमचं तुम्हाला कळालं पाहिजे मी काय करू शकतो, हाऊ आय कॅन सॉल्व्ह दिस. रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया पार्ट आहे ना सगळ्यांना सेंटर मधली? हो हो सर. सर. म्हणजे जर यातला एक रॉड मी सेपरेट काढला समजा हा इकडचा, त्याला जर मी समजा सेंटरच्या बोर्ड फिरवलं असतं असं, तर त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया किती असते? ml² असते की नाही? हो सर. फक्त त्याला आता ह्या पॉईंटच्या अबाउट फिरवत नाहीये, त्याच्यापासून काहीतरी लांब डिस्टन्सवर फिरवतोय मी. मग तसंच प्रत्येक रॉडला करायचं आणि इंटू 4 करायचं, जसं स्पिअर्स इंटू 3 केलं होतं. करो. सर ते डिस्टन्स काय घ्यायची? लेंथ l दिली आहे बघा मी. सर तो पॉइंट सेंटर मध्ये. हा, सेंट्रॉइडला येतो बरोबर, सेंटर ऑफ मासला त्यांच्या. आता याच्यापेक्षा जास्त काही सांगायची गरज? हो. करो.
चेक करा दोघांचे आन्सर प्रत्येकाने. अथर्व, सिद्धांत. हो सर. कुणाचं तर एक करेक्ट आहे तुमच्याकडे, पण माहित नाही कुणाचं. मे बी अथर्वचं करेक्ट आहे. अर्जुन, अभिषेक, नीरव, निहारिका. ते एम एल स्क्वेअर सगळ्या जगाला माहिती आहे. पाहिजे त्याचा कोइफिशियंट काय तेच पाठव, ते महत्वाचं आहे. काय तेवढंच आलंय खरंच? नाही सर पाठवते. हा, मी फक्त तुला एवढंच नाही आलं ना 1 इंटू एम एल स्क्वेअर. नाही. हा, सिद्धांत गुड, अर्जुन गुड, नीरव गुड, अथर्व गुड. म्हणजे जमतोय तुम्हाला. बाकीचे पण करा रे, सोडवा, ट्राय करा. सोपा क्वेश्चन आहे. एका रॉड चालू असेल तर बाकी आरामात करू शकता तुम्ही. आदित्य गुड. म्हणजे करेक्ट आन्सर हेच आहे. यश नाही. अथर्व इंटिग्रेशन कशी, ह्याला इंटिग्रेशन करायची गरज नाही. इंटिग्रेशन कसं करशील, लिमिट्स टाकणार कुठनं तू? का तू दुसऱ्या कशाला विचारतोयस? नाही सर ह्याला इंटिग्रेशन नाही करता येणार तुला. ह्याला इंटिग्रेशन करायचं असेल तर तुला स्क्वेअर पूर्ण लॅमिना घ्यायला पाहिजे. म्हणजे मी काय म्हणतो कळतंय का? भरलेली प्लेट अशी. ह्यात तू काय करू शकतो, ह्या छोट्या छोट्या स्ट्रीप बनवू शकतो. समज मला ह्याच्या बोर्ड विचारलंय तर इथनं एक्स डिस्टन्सवर जाऊन एक स्ट्रीप घेऊ शकतो ज्याचं मास किती असेल डीएम, आणि मग ह्याला परत एक्स स्क्वेअर डीएम वाली फॉर्म्युला वापरून इंटिग्रेशन करू शकतो 0 to L पर्यंत. कळलं मी काय म्हणतोय? हो सर. हे सापडतील एचसी मध्ये किंवा कुठं पण क्वेश्चन्स. हे ठीक, सोपं आहेत ते. हा गुड. ऐका रे, इकडे बघा. जर मी या रॉडला इथनं फिरवलं असता, म्हणजे ही वाली केस, तर हे आन्सर किती असतं? एम एल स्क्वेअर बाय 12 असतं की नाही? हो सर. ओके, असं जर फिरवलं असतं तर. पण तिथनं फिरवत नाहीये मी, एवढ्या डिस्टन्सवर फिरवतो. आणि हा डिस्टन्स किती असेल सांगायची गरज नाही ना, मिड पॉइंटला आहे तो. हो सर. मग किती होणार ते? एम एल स्क्वेअर बाय 12 प्लस एम एल स्क्वेअर बाय 4, म्हणजे एम एल स्क्वेअर बाय 3 होईल की नाही या रॉडच्या अबाउट दिस. हो सर. हो सर. हे इंटरेस्टिंग आहे बरं का रे. रॉडचे इथून सुद्धा एम एल स्क्वेअर बाय 3 येतं आणि इथून सुद्धा एम एल स्क्वेअर बाय 3 येतं. मी काय म्हणतोय कळतंय का? हो सर. हो सर. दिस इज जस्ट अ कोइन्सिडन्स, सो डोंट वरी. सो एक कळलं, एक सगळ्यांना लक्षात आलं मी काय केलं? हो सर. हो सर. ओके, म्हणजे इथून हा एक्स डिस्टन्स किती असणार? L बाय 2. मग माहिती आहे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया किती असते? एम एल स्क्वेअर बाय 12 प्लस एम एल बाय 2 चा होल स्क्वेअर, म्हणजे एम एल स्क्वेअर बाय 4. आणि याचा आन्सर किती येतं रे? एम एल स्क्वेअर बाय 3 येतं ना. हो सर. ही कहाणी एका रॉडची झाली. असे किती रॉड आहेत? 4. हो. मग त्यावेळी किती होणार मोमेंट ऑफ इनर्शिया टोटल? 4 एम एल स्क्वेअर बाय 4 by 3. हो सर. आणि तुम्हाला जर विचारलं याचा रेडियस ऑफ जायरेशन किती असेल तर कसं काढणार? इक्वल टू एम के स्क्वेअर. झालं. हा. MK स्क्वेअर. एम एल स्क्वेअर बाय 3 ला कशाशी इक्वेट करायचं? एम. MK के स्क्वेअर. फक्त एम घेताना टोटल सिस्टमचा घ्यायचा. टोटल सिस्टमचा किती आहे मास? 4. 4. एका रॉडचं एम आहे ना, म्हणजे टोटल रॉडचं किती होणार? 4 4 एम. 4M. या 4M ला 4M कॅन्सल झालं, कळलं का? हो सर. हो A इज सर. इक्वल टू L बाय रूट 3. जेईचा क्वेश्चन आहे बाळांनो हा. आणि खूप जणांनी इथं एमच घेतलं होतं फक्त. कळलंय मी काय म्हटलं? हो सर. हो सर. ओके. सर ते चुकलं तिकडं, तुम्ही व्हाईट स्पॉट्स दिलाय बघा, हा, तिकडून हे काढलंय. म्हणजे ते तुम्ही जॉईनिंग केलंय बघा 4 रॉड्सचं, जॉईनिंग केले 4 रॉड. हा हा, इथं म्हणजे इथं व्हाईट हा तिकडून काढलं. तिथून जर काढलंस तर ह्याची एम एल स्क्वेअर बाय 3 येईल, ह्याची एम एल स्क्वेअर बाय 3 येईल, बरोबर का? हो. आणि ह्याची वेगळीच कहाणी आहे. एवढा डिस्टन्स तेच, काढायला हो. पाहिजे तुला, आणि ह्याचा तेवढा डिस्टन्स. हे खूप डेंजर होतो. लक्षात आलं? आता सध्या ते मॅथ्स उगाच टफ नको करायला. हे सगळ्यांना समजले मी काय म्हटलं? हो सर. सर मला सांगा सगळ्यांच्या परमिशन अजून एक क्वेश्चन घ्यायचा. हो सर. सर या सर सर. घ्या सर. ठीक आहे, सोपा क्वेश्चन घेतो मी एक. ठीक आहे. आता रॉड झाला, स्पियर झाला,
डिस्क आणि रिंगवाले घेऊ शकतो मी, फक्त ते तुम्हाला परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमचा विचार करावा लागतो. त्यांना काही सोडवायचं नाही आहे, कारण तुम्हाला माहीत झालंय डिस्कच्या सेंटरमधून mr²/2, तर एक्स आणि वाय ऍक्सिसच्या अबाउट किती असणार मग by4/4. mr²/4. हो सर. तसा एक क्वेश्चन पडला होता ॲडव्हान्सला. ठीक आहे, अशा 7 रिंग दिल्या होत्या आणि त्याच्यातनं काढायचं होतं, पण तिथं पॅरलल ऍक्सिस थेरम नव्हता, सॉरी परपेंडिक्युलर नव्हता, पॅरलच होता. तो क्वेश्चन घेऊया का रे ॲडव्हान्सचा, सोपा आहे तो. किंवा मी तुम्हाला पाठवतो तो क्वेश्चन, इझी आहे, एवढा हो, काही sir. ॲडव्हान्सला इझी क्वेश्चन पण पडतात. ठीक आहे, सगळेच प्राण पकिरू पडत नाही. पण घेऊया मग एक लास्ट क्वेश्चन आता, ह्याच हो, पद्धतीचा sir. एक क्वेश्न घेऊया आपण. हो सर. ह्याच हो, पद्धतीचा sir. क्वेश्चन घेऊया. Let's say 6th question. Let's take this 6th question. ठीक आहे, एक मिनिट, अजून व्हायचे डायग्राम, त्यामुळे उगाच काही विचार नको करू. यार खरंच आपल्याकडे 3D सॉफ्टवेअर इन्स्टॉल पाहिजे होतं, माझ्या रॅमला सपोर्ट होत नाही. खूप छान आपण काहीतरी इथं असे बनवले असते, इथं खरंच 3D मध्ये बनवले असते सगळे ऑब्जेक्ट्स, आणि रोटेट करून बघितलं असतं त्याला. आणि त्याच्या मुवमेंट ऑफ इनर्शिया कम्प्युटरवर पण मिळतात आपल्याला, डायरेक्ट ते मोजतं मुवमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे आपले आन्सर पण व्हॅलिडेट केले असते आपण. पण ठीक आहे, एनिवेज कंप्लेंट करण्यात काही पॉईंट नाही आता. हां, इकडं बघा, हे इथं 4 स्पियर आहेत. किती स्पियर आहेत? 4. 4 आयडेंटिकल स्पियर आहेत बस. ही काय स्क्वेअर फ्रेम वगैरे रॉड वगैरे काही नाही आहेत, कळलं का? हे जस्ट असंच दिलंय मी. हो सर. ओके, हो. आणि तुम्हाला म्हटलंय दिस इज ए, दिस इज बी, दिस इज सी, दिस इज डी, दिस इज डी, आणि ह्याची जी साईड आहे, ह्या स्क्वेअरची साईड, आता ह्याच्याबद्दल सांगतो तुम्हाला मी पहिल्यांदा. ह्या स्पियरचं मास m आहे, त्याचा रेडियस r आहे, कळलं का? हो सर. हो सर. आणि ह्या स्क्वेअरची जी साईड आहे ती आहे 6r. 6r घेऊया का? ठीक, 6r. किती साईड आहे त्याची? 6 सर. 6R. आता मी काय करतोय, आय एम रोटेटिंग दिस अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू AD. इमेजिन होतोय कुठं ऍक्सिस आहे तो? हो सर. हो सर. ओके, म्हणजे दरवाजा कसा ओपन करतोय की नाही आपण, त्याप्रमाणे मी याला ओपन करतोय असं समजा तुम्ही. त्याप्रमाणे याला काय करतोय मी, रोटेट करतोय. लक्षात आलं का? हो सर. अरे बाळांनो, कळलंय मी काय म्हणलं? हो सर. हो, समजलं. सर. सर. मी फ्रस्टेड यामुळे झालोय की हे बरोबर मध्ये थांबे ना, मार खाते बघा. एक मिनिट, मरू दे. ऐका, ऍक्सिस कळलं का रे सगळ्यांना? हो हो सर. 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 ओके, बॅक. तर ह्या ऍक्सिसच्या अबाउट मी त्याला काय करतोय, फिरवतोय. आय एम रोटेटिंग दिस होल सिस्टम अबाउट दिस ऍक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे हे स्पियर इथले इथेच फिरतील आणि हे बी आणि सी पूर्ण गोल फिरतील. कळलंय का? हो सर. हो सर. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया. लक्षात आलं? हे सगळे आयडेंटिकल स्पियर हो सर. सर सॉलिड आहेत. सॉलिड आहेत, सॉलिड. आणि ह्या नोटबुक्स व्यवस्थित ठेवा बरं का रे. हो सर. पुढे जाऊन मोमेंट ऑफ इनर्शिया वगैरे कळलीच नाही 11वी-12वीला, तर हे वाचून तुम्हाला कळेल. हे समजले तर नाही शिकवलेलं मी? हो हो सर. सर. समजलं. हो समजले सर. ठीक आहे. हो सर. तिथं जर नाही कळालं तर तुम्ही हे परत रिवाइज करू शकता. अदरवाईज जी मुलं घोडवतलं आहेत तिथं ह्या क्वेश्चनचा पण रेफरन्स घेऊ शकता. रॅदर तुम्ही काय करू शकता, तुमच्या वर्कशीटमध्ये असे क्वेश्चन आहेत का बघा, का बेसिक पर्यंतच घेतलंय बघा, चेक करा. रोटेशनल मोशन सर ते इंटिग्रेशन पर्यंत घेतले, त्याच्या पुढे घेतले नाही. हे वर्कशीट तिथंपर्यंत जातं तुमच्या. हो. ठीक. आपण हा म्हणजे तुमच्या स्कूलमध्ये किती होईल वगैरे त्या हिशोबाने बघतच नाहीये. आपण हा नीट आणि जेईच्या हिशोबाने बघतोय, कारण हाय वेटेज चॅप्टर आहे. कळलं का? मी तुमचे sir. चॅप्टर सिलेक्ट केले ते असे सिलेक्ट केले ज्यांचं वेटेज खूप जास्त आहे. ऑप्टिक्स असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, मेकॅनिक्स असेल. आता थर्मल सुरू होईल, म्हणजे ह्या इयरच्या एंडला थर्मल तुम्हाला NTSC साठी वगैरे यूज होईल भरपूर.
याच्यासाठी पण स्पियर ए आणि स्पियर डी यांची मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार आहे? 2/5 mr². का 0? तुम्हाला पार्टिकल सिस्टम आठवते का? पार्टिकल प्रमाणे आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढले होते, असे 4 पार्टिकल ठेवले होते, आठवते का काय? हो सर. त्यावेळी त्यांची मोमेंट ऑफ इनर्शिया किती घ्यायचो ए आणि डी पार्टिकलचे? 0. 0. इथं 0 घेणार का? नाही सर. इथं मला 2/5 घ्यायला पाहिजे, कळलं का? हो सर. चुकतात ह्याच्यामध्ये असं करताना. गुड, तुम्हाला हे सांगायला लागलं नाही, दॅट इज गुड. खूप डेंजर येत आहे का रे? हो सर. ह्याच्यामुळे डेंजर झालं असेल ते. ठीक आहे, एवढं काय नाहीये, फ्रॅक्शनचे ऍडिशन्स आहेत फक्त, करा. ठीक आहे, खूप लांब लांब आन्सर यायला लागले तुमची, विच इज ऑब्वियस. ठीक आहे, निहारिका बाळा तुझं खूपच कमी आले आन्सर ह्या सगळ्यांपेक्षा. तू यांचा 0 पकडलेला नाही ना ए आणि डी चा? नाही. हा, ह्या 2 सिमिलर आहेत, 2 चे 2 गठ्ठे बघू शकता तुम्ही. ए आणि डी सिमिलर आहे, त्यामुळे ते 2/5 mr² इंटू 2 म्हणजे किती? 4/5 mr². हे कळलंय का सगळ्यांना? हो सर. हो यात काय सर. डाऊट नाही ना? नाही सर. आणि हा जो बी स्पियर दिसतोय तुम्हाला, त्याला जर इथून फिरवलं तर किती असतं? 2/5 mr², बरोबर का? हो सर. हो. त्याच्यापासून 6r लांब फिरवतोय की नाही मी? हो सर. कुणी इथपर्यंतचा डिस्टन्स घेतलाय ना? सेंटर पर्यंतच घेतलाय ना, ऍक्सिस पर्यंतचा? हो सर. हो सर. गुड. मी जर 6r एवढा दिला असता, हा एवढाच पेरिफेरीचा यांचा, तर मला मग हे आर आणि हे आर ऍड करावं लागले असते त्यांच्यात, कारण ऍक्सिस मधला डिस्टन्स बघायचा. कळलं का सगळ्यांना? हो सर. सर. अरे समजलंय का? हो सर. समजलं. सर. हे यांचं झालं प्लस. आता ह्या दोघांचं, आता हे आयबी आणि आयसी इक्वल आहे. आयबी इज इक्वल टू आयसी, ते किती आहे? 2/5 mr² प्लस m इंटू 6r चा होल स्क्वेअर, बरोबर का? हो सर. हो सर. होतं 2/5 आणि 36 म्हणजे 36 म्हणजे 180 182/5. 182/5. 182/5 mr², बरोबर का? MR² हे एकाच झालं. हो सर. टोटल किती होणार? 364 येतं का? 364. हो सर. हो सर. 364/5 mr². कळले का बघा रे सगळ्यांना खरंच? हो सर. हो सर. हो म्हणजे सर. टोटल किती येणार? टोटल 368. 360. 360. हा. 368 mr². एक काय चुकलं होतं? 368/5. झाले होते, कन्सेप्ट मध्ये मिस्टेक झाली होती, नाही. सांगा. नाही सर आले. सर नाही ते सर. नाही सर. लिहून देताना चुकीचं लिहिलेलं सर. लिहून ठीक आहे, आरचं सर, मी 5R घेतलेलं लिहिताना. 5r घेतलं. ओके, नो प्रॉब्लेम. पण तुम्हाला कळलंय मी काय म्हणलं? हो हो सर. सर. सगळ्यांना कळलीय कन्सेप्ट पॅरालॅक्सिस थेरम कशी वापरायची? झाप झुप झूम अशी हो एकदम. हो हो सर. सर. ओके, हो सर. गुड. आता फक्त परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम वगैरे राहतात, पण त्याचं काही एवढं जास्त टेन्शन नाही आपल्याला. तुम्हाला ते आरामात कळेल, कारण कसं स्पियरला कुठनंही फिरवा 2/5 mr² आहे, म्हणजे सेंटर मधनं. ठीक आहे, म्हणजे ऍक्सिस कसा पण घ्या त्याचा, XYZ सगळं सेमच असतं त्याचं. पण डिस्कला तसं नाहीये. डिस्कच्या सेंटर मधनं जर परपेंडिक्युलर असेल तर mr²/2 असतो, पण एक्स आणि वाय असतील तर mr²/4 वगैरे असतात. त्यामुळे इथं जर स्पियरच्या ऐवजी रिंग असत्या, तर मला बघायला लागलं असतं की ती रिंगला कसं फिरवतोय मी, त्याच्या प्लेनमध्ये फिरवतोय का. हे तुमची इमॅजिनेशनचा पार्ट आहे. तर ऑफलाईन मध्ये वगैरे कधी आपण भेटलो तर वगैरे मी त्यावेळी घेतोय. ठीक आहे, पण महत्वाचं हे तुम्हाला समजलं असं पकडून चालू मी पुढं. हो हो सर. सर. ओके, आता मी एंड करतो याला, पण मला वाटतं आपण बऱ्यापैकी क्वालिटी प्रॉब्लेम्स घेतलेत आज, बरोबर ना? हो हो सर. सर. ओके, असे स्वतः सर. तयार करू शकता तुम्ही. आता हाच तुम्ही काय करू शकताय? सेंटरचा पकडू शकता ऍक्सेस. कळलं का मी काय म्हणतोय? हो सर. हो सर. तुम्ही तुमचं मॅथ चांगलं करायचं असेल तर एकाच क्वेश्चनला तुम्ही असे 10-12 क्वेश्चन बनवू शकता आणि पटापट आन्सर्स काढायचे आणि व्हॅलिडेट करायचे. कळलं का? हेच असतं. हो सर.
आणि अजून एक सांगतो मी, जी मुलं नीट करणार आहेत, जेई वाल्यांचं मला टेन्शन नाही, पण जी मुलं नीट करणार आहेत, मॅथ्स तुमचं क्रिस्टल क्लिअर करा. हे जे 720 वगैरे स्कोर दिसतात ना तुम्हाला, 710, 695 स्कोर, हे त्या मुलांचे असतात ज्यांचं मॅथ्स भयंकर स्ट्रॉंग असतं. कळलंय का? हो सर. आणि दुसरी गोष्ट, रिडिंगची हॅबिट आत्तापासून पाडा. काय कुणी जरी नाही सांगितलं तरी टेक्स्टबुक वाचा तुमचे, किंवा एनसीईआरटी मध्ये जे आपलं आता सुरू आहे मोमेंट ऑफ इनर्शिया वगैरे, ह्याचं 12वीचे एनसीईआरटी कुठं पण तुम्हाला PDF मिळेल, त्यातलं वाचत बसा. कळतं? हे सगळ्यांसाठी रिडिंगवाली हॅबिट. तर मग तुमचं बायोलॉजी स्ट्रॉंग होईल. यू कॅन एम फॉर 360 और 350 प्लस आउट ऑफ 360. केमिस्ट्रीला सुद्धा 170 प्लस तुम्ही टार्गेट करू शकता. आणि फिजिक्सला थोडंसं मॅथ्स जर तुमचं एकदम क्रिस्टल क्लिअर असेल तर तिथं सुद्धा तुम्ही 150 प्लस और 160 प्लस पकडू शकता. मग हे जर केलं तर तुमचा स्कोर आरामात 680च्या वर जातो, 670च्या वर. आणि अजूनच छान अभ्यास केला, दिवसाला 100-150 क्वेश्चन एकेका सब्जेक्टचे जर तुम्ही सोडवत असाल, कष्ट घेण्याची तयारी असेल तर रँक पण आरामात येऊन जातो. हे काय असंच तिथं अल्ट्रा लिजर नाही आहे, जाऊन बसले परीक्षेला आणि मार्क मिळाले. त्यांनी कष्ट घेतले 2 वर्षाचे. लक्षात आलंय? त्यामुळे जेवढ्या लवकर डोक्यात शिरते तेवढ्या लवकर घ्या. आणि जेई वाले तुम्हाला काय मॅथ्स आहेच 11वी-12वी, त्यामुळे स्ट्रॉंग करायचं आहेच त्याला. ओके, चलो हो सर. बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. भेटू पुढच्या आठवड्यात. आणि टेस्ट आहे सांगितले ना मी, हो सर. हो सर. डिटेल्स पाठवतो, 25. डिटेल्स ग्रुपवर पाठवतो. ओके, चलो बाय. हो सर. हो सर. बाय सर. काय सर? सर.